पोस्ट ऑफिस ज्युडिस ग्रामीण डाकसेवक भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। जवळपास 28 ते 30 हजार जागांसाठी पोस्ट ऑफिस ज्युडिस ग्रामीण डाकसेवकची भरती निघत आहे आणि या संदर्भात जे विद्यार्थी मित्रांनो अपडेट या ठिकाणी आलेला आहे, टेंटेटिव्ह डेटचा अपडेट या ठिकाणी आलाय। तर ते अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे आणि जागा ज्या असणार 28 ते 30 हजार जागांसाठी ही भरती निघत आहे। शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना फॉर्म भरता येणार आहे आणि पोस्ट ऑफिस ज्युडिस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, या भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो कोणत्याही यामध्ये पेपर नाही, कोणत्याही यामध्ये ग्राउंड नाही, कोणत्याही यामध्ये मुलाखत नाही, 10वीच्या पर्सेंटेजवर आपलं पोस्ट ऑफिस ज्युडिस ग्रामीण डाकसेवक मध्ये सिलेक्शन होते आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे पोस्ट ऑफिस ज्युडिस ग्रामीण डाकसेवक चेक लक्षात ठेवा। आणि मागील वर्षी जर आपण पाहिलं तर कोणकोणत्या डिव्हिजनचा म्हणजे अरुणाचल प्रदेश झालं, त्याचबरोबर नॉर्थ ईस्ट डिव्हिजन अरुणाचल प्रदेश, तिसला जो कडाप आहे हा खूप कमी गेला आहे। म्हणजे ओपन कॅटेगरीचा जो कडाप आहे 85 87 अशा प्रकारे कडाप गेला आणि बाकी कॅटेगरीचा पण कडाप कमी गेला आहे। त्याचबरोबर 45%, 47%, 50%, 65%, 60%, 62%, 63%, 68%, 70% अशा प्रकारे कडाप गेला आहे। तर ती सुद्धा लिस्ट या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। फॉर्म भरणे केव्हापासून चालू होता याबद्दल सुद्धा बोलणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखेडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस ज्युडिस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, 10वी मध्ये तुम्हाला किती पर्सेंटेज पडले हे नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की मुलांना 10वी मध्ये सरासरी किती पर्सेंटेज आहे एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर पहा, पोस्ट ऑफिस ज्युडिस ग्रामीण डाकसेवक मध्ये जे वयोमर्यादा लागते 18 ते 40 वर्षापर्यंत वयोमर्यादा लागते। SC कॅटेगरीच्या असाल तर 18 ते 45 वर्षापर्यंत लागते। OBC कॅटेगरीसाठी 18 ते 43 वर्षापर्यंत लागते आणि ओपन कॅटेगरीसाठी 18 ते 40 पर्यंत वयोमर्यादा आहे। फीचा जर आपण विचार केला तर जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी 100 रुपये फी राहते आणि SC कॅटेगरीचे असाल तर 1 रुपया सुद्धा फी लागत नाही। महिला उमेदवार जर कोणत्या कॅटेगरीच्या असाल SC ST OBC EWS NTVG ओपन SBC SCBC कोणती कॅटेगरी तर 1 रुपया सुद्धा फी आपल्याला यामध्ये लागत नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर पोस्ट ऑफिस ज्युडिस ग्रामीण डाकसेवकचे फॉर्म भरणे केव्हापासून चालू होते ते तुम्हाला सांगून देतो। तर 31 जानेवारी पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू होते। 14 फेब्रुवारी 2026 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। तसे जे पोस्ट ऑफिस ज्युडिस ग्रामीण डाकसेवकचे जे फॉर्म भरणे चालू होत होते तर ते 20 जानेवारी पासूनच चालू होत होते, पण टेक्निकली इश्यू आला त्यामध्ये। त्याचबरोबर जे काही जे विद्यार्थी मित्रांनो टेक्निकली त्या ठिकाणी इश्यू आले, त्यामुळे जे विद्यार्थी मित्रांनो तारीख या ठिकाणी बदलवण्यात आली, तारीख या ठिकाणी पुढे ढकलण्यात आली। तर पहा, हे पत्रक या ठिकाणी आलं तर स्क्रीनवर तुम्ही बघू शकता, वॅकन्सी कॅप्चरिंग बाय द डिव्हिजन 5 जानेवारी 2026 ते 15 जानेवारी 2026, अप्रूव्हल ऑफ द वॅकन्सी बाय द सर्कल 16 जानेवारी 2026 ते 19 जानेवारी 2026, अप्रूव्हल ऑफ वॅकन्सीज बाय द डायरेक्टरेट 19 जानेवारी 2026 आणि ऑनलाईन रजिस्ट्रेशन 31 जानेवारी 2026 ते 14 फेब्रुवारी 2026 पर्यंत। तर हे मराठीमध्ये वाचून दाखवून देतो। तर पहा, पहिल्यामध्ये काय म्हटलंय की विभागाद्वारे रिक्त जागा ताब्यात घेणे 5 जानेवारी 2026 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत GDSच्या किती, त्याचबरोबर BPMच्या किती, त्याचबरोबर असिस्टंट ब्रँच पोस्टमास्टर किती, डाकसेवक किती, BPM पदामध्ये किती, ठीक आहे। त्याचबरोबर मंडळाकडून रिक्त पदांना जे मान्यता भेटणार आहे 16 जानेवारी 2026 ते 19 जानेवारी 2026, संचालनालयाकडून रिक्त पदांना जे मान्यता भेटणार आहे 19 जानेवारी 2026 ला आणि ऑनलाईन जे नोंदणी होत नाही 31 जानेवारी 2026 ते 14 फेब्रुवारी 2026 पर्यंत। तर पहा, ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म भरणे चालू होते पोस्ट ऑफिस ज्युडिस ग्रामीण डाकसेवकचे 31 जानेवारी पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू होतं आणि 14 फेब्रुवारी 2026 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। आणि ऑनलाईन अर्ज सादर करणे आणि शुल्क भरणे हे 2 फेब्रुवारी 2026 ते 16 फेब्रुवारी 2026 पर्यंत आणि अर्जात जर आपल्याला दुरुस्ती करायचा एडिटिंग करायची असेल तर ते आपण या ठिकाणी 18 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी पर्यंत या ठिकाणी करू शकणार आहे। तर पहा, 18 ते 19 फेब्रुवारी पर्यंत आपण करू शकणार आहे। आणि पहिली जी लिस्ट लागणार आहे पोस्ट ऑफिस ज्युडिस ग्रामीण डाकसेवकचा जो रिझल्ट आहे, पहिली जी लिस्ट लागणार आहे 28 फेब्रुवारी 2026 ला पहिली लिस्ट या ठिकाणी लागणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर पोस्ट ऑफिस ज्युडिस ग्रामीण डाकसेवक मध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर काम आपल्याला कोणकोणतं करावं लागणार आहे। ब्रँच पोस्ट मास्टर मध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर पगार यामध्ये 12,000 ते 29,000 रुपये महिना भेटणार आहे आणि काम जे करावं लागणार आहे ऑनलाईन ऑफलाईन लेनदेनचं काम करावं लागणार आहे, डाक उत्पाद आणि सेवाचं वितरण करावं लागणार, रेकॉर्ड हँडलाईन डिव्हाइस मोबाईलचं ध्यान ठेवावं लागणार आहे। असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर मध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर तिकीट आणि स्टेशनरीची विक्री करावं लागणार आहे, डाक डिलिव्हरी सरकारी योजनेचा घरी घरी जाऊन प्रचार प्रसार करावा लागणार आहे, पगार 10,000 ते 24,000 रुपये महिना भेटणार आहे। आणि डाकसेवक मध्ये जर सिलेक्शन झालं तर स्टॅम्पची विक्री करावं लागणार आहे, डाक डिलिव्हरी रेल्वे मेल सर्व्हिस ऑफिसचं काम करावं लागणार आहे छटाईचं, तर हे काम करावं लागणार आहे, पगार 10,000 ते 24,000
₹20,000 महिना आपल्याला भेटणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. आता मागील वर्षी जर आपण कडाप पाहिला तर पहा जे नॉर्थ वेस्ट डिव्हिजन आहे म्हणजे अरुणाचल प्रदेश डिव्हिजन आहे, हे ऑल इंडियामध्ये मोडते. तर ऑल इंडियातले विद्यार्थी इथं भरू शकतात. तर मागील वर्षी जो कडाप गेला आहे 2025चा, तर अरुणाचल प्रदेश डिव्हिजनचा जो कडाप गेला कोणकोणत्या ठिकाणी ओपन कॅटेगरीचा 85, 88 अशा प्रकारे कडाप गेलेला आहे. त्याचबरोबर कोणकोणत्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जवळपास अरुणाचल प्रदेश डिव्हिजनमध्ये 45%, 47%, 50%, 60%, 62, 65, 70 अशा प्रकारे कडाप गेला. तर मी तुम्हाला दाखवून देतो मागील वर्षाचा कडाप, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. तर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, नॉर्थ ईस्ट डिव्हिजनचा हा कडाप आहे म्हणजे अरुणाचल प्रदेश डिव्हिजनचा हा कडाप आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी ओपन कॅटेगरीची जी जागा राहते हे सर्वांसाठी राखीव राहते. SC, ST, OBC, EWS या सर्व कॅटेगरीचा त्याच्यावर जे हक राहते, एक लक्षात ठेवा. तर बघू शकता तुम्ही ओपन कॅटेगरीचा जो कडाप आहे तर बघू शकता तुम्ही 90पर्यंत झाला, 88पर्यंत कडाप ओपन कॅटेगरीचा गेला. मी तुम्हाला दाखवून देतो 88 वाला सुद्धा या ठिकाणी नाव मी तुम्हाला दाखवून देतो. बघू शकता तुम्ही या ठिकाणी बघा 89पर्यंत ओपन कॅटेगरीचा कडाप गेलेला आहे. त्यानंतर आणखीन मी तुम्हाला ओपन कॅटेगरीचा कडाप कमी दाखवून देतो. बघा 89पर्यंत कडाप ओपन कॅटेगरीचा गेलेला आहे. त्याचबरोबर पहा 88 वाला बघू शकता SC कॅटेगरीचा जो कडाप आहे इथं 88वर कडाप या ठिकाणी गेला आहे. SC कॅटेगरीचा EWSचा 87पर्यंत गेलेला आहे. त्याचबरोबर बघू शकता तुम्ही ओपन कॅटेगरीचा बघा 88वर कडाप गेलेला आहे. ओपनची जी जागा आहे हे सर्वांसाठी राखी आहे. तर पहा 88वर कडाप ओपन कॅटेगरीचा या डिव्हिजनचा गेला आहे. त्यानंतर खाली बघू शकता तुम्ही या ठिकाणी 67% कडाप, त्यानंतर बघा 89 कडाप, त्याचबरोबर बघा 72% कडाप, त्यानंतर बघा 64% कडाप, बघा त्यानंतर बघा 65% कडाप, त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी त्यानंतर बघा 66% कडाप बघा, ठीक आहे. त्यानंतर बघू शकता तुम्ही या ठिकाणी 72% कडाप, त्याचबरोबर बघू शकता तुम्ही 48% कडाप, त्यानंतर बघा या ठिकाणी तुम्ही 90% कडाप, त्याचबरोबर बघा 62% कडाप, त्याचबरोबर बघा 88% कडाप, त्याचबरोबर बघू शकता तुम्ही या ठिकाणी त्यानंतर बघा 61% कडाप, त्याचबरोबर 88% कडाप ST कॅटेगरीचा. त्यानंतर पहा ओपन कॅटेगरीचा 88% कडाप, 88.5% कडाप, त्यानंतर बघा 72% कडाप, त्याचबरोबर बघू शकता तुम्ही या ठिकाणी बघा 61% कडाप बघू शकता तुम्ही या ठिकाणी. त्यानंतर बघा ठीक आहे. तर बघू शकता 51% कडाप तुम्ही बघू शकता या ठिकाणी. त्यानंतर बघा 66%, त्याचबरोबर बघू शकता 71%, त्यानंतर बघा 60% झालं, त्यानंतर बघा 47%, ठीक आहे. त्यानंतर बघा 64% कडाप, ठीक आहे. त्यानंतर बघा 60% कडाप, ठीक आहे. त्याचबरोबर बघू शकता तुम्ही तर हा काही कडाप आहे.